ईशान्य भारतातला निसर्ग, तिथला वारसा पर्यटकांना पाहता यावा याकरता तिथे संचार आणि संपर्काच्या सुविधा निर्माण करणं आवश्यक होतं. नेमकं हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं साध्य केलं. त्यातून ईशान्येकडच्या राज्यांच्या विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे. गुवाहाटी इथे आयोजित डीडी कॉन्क्लेव्ह या परिषदेत ईशान्य भारताचा उदय या सत्रात ते आज बोलत होते. काँग्रेस सरकारनं 60 वर्षांच्या काळात ईशान्येकडील राज्यांमध्ये संवाद संपर्काच्या किमान सुविधा देखील पुरवल्या नाहीत. मोदी सरकारनं मात्र ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्ते, रेल्वेमार्ग, जलमार्गांचं जाळं विकसित करून या राज्यांमध्ये प्रवास, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, असं सोनोवाल यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं ईशान्य भारताची ओळख जगासमोर आणण्यासाठी धोरण निर्मिती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही केली. नैऋत्य आशियात या प्रदेशाची व्यापारी केंद्र अशी ओळख निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले. पर्यटन, शिक्षण, व्यापार अशा सर्व क्षेत्रांमध्ये या प्रदेशाला सक्षम करून त्यासह देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकार कृतिशील राहिलं आहे, याकडे सोनोवाल यांनी यावेळी लक्ष वेधलं. डीडी कॉन्क्लेव्हचं आयोजन आसाममध्ये केल्याबद्दलही सोनोवाल यांनी दूरदर्शनचे आभार मानले.